गेल्या अनेक दिवसापासून या लेण्यांच्या टेकडीवर अध्यक्ष महोदय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माती, खडी आणि डबरचं उत्खनन सुरू आहे। सुप्रसिद्ध अशा जागतिक सुप्रसिद्ध अशा या लेण्यांना धोका पोहोचेल आणि हा ऐतिहासिक वारसा नष्ट होऊ शकेल। अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे अत्यंत संवेदनशील आणि गंभीर असलेल्या या प्रश्नाकडे या सभागृहाचं लक्ष वेधतोय। अध्यक्ष महोदय, पुरातत्व आणि अत्यंत संवेदनशील असलेल्या संभाजीनगरमधील बौद्ध लेण्या ज्या आहेत या संपूर्ण लेण्याच्या संदर्भात बौद्ध वारसा लाभलेला हा सगळ्या लेण्या आहेत। अध्यक्ष महोदय, या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून या टेकडीवर या लेण्यांच्या टेकडीवर अध्यक्ष महोदय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माती, खडी आणि डबरचं उत्खनन सुरू आहे। या संदर्भात बुद्ध लेणी बचाव कृती समितीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर चौकापासून मोर्चा काढून आणि प्रचंड या मोर्चामधून या सगळ्या पहाडशिंगपुरा परिसरातील जे काही लेण्या आहेत, बुद्ध लेण्या आहेत, बौद्ध लेणी आणि प्राचीन बौद्ध वारसा लाभलेल्या परिसरातील टेकड्या आणि संरक्षित गुफा क्षेत्रात जे हे भूमाफिया प्रचंड मोठ्या प्रमाणाने उत्खनन करून ही वाहतूक तस्करी करीत आहेत। या संदर्भात 1 वर्षापासून जिल्हाधिकारी संभाजीनगर, त्यांचे अधीनस्थ उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर, श्री व्यंकटेश राठोड अप्पर आणि अप्पर तहसीलदार छत्रपती उमेश पाटील, नायब तहसीलदार चौधरी यांच्याकडे अनेक वेळा हे निवेदन देऊन गेलेत की यामुळे त्या बुद्ध लेण्यांना उद्या धोका पोहोचू शकतो आणि हा ऐतिहासिक वारसा नष्ट होऊ शकेल। अशा प्रकारचं मोर्चा निवेदन सगळं करून झालं। हे सर्व भूमाफिया आणि हे जे खनिज चोरणारी जी काही मंडळी आहेत आणि अधिकारी यांच्या संगनमतामुळे अद्यापही कारवाई झाली नाही। या ठिकाणी प्रचंड पूर्णतः या परिसरामध्ये हर्सुल तलावापर्यंत गायरान जमीन आहे। प्राचीन बौद्ध वारसा लागले परिसरात अहोरात्र धडाधड त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके निर्माण करून आवाज येत असतो। वाहतुकीचे काम चालू आहे। लेणीच्या परिसरामध्ये या सर्व अधिकाऱ्यांनी वारंवार करूनही नोटीस काढून सुद्धा नोटीस काढली, पण कारवाई कुठेच केली नाही। आणि म्हणून माझी या ऐतिहासिक वारसाला जपण्याचं काम हे सरकारचं आहे, हे पुरातत्व काम आहे। आणि त्यातून जर एवढ्या मोठ्या प्रमाणात महसुलाची चोरी होऊ देत, पण उत्खनन जे अवैधरित्या या टेकडीवर सुरू आहे हे तात्काळ थांबवलं नाही तर ह्या सुप्रसिद्ध अशा जागतिक सुप्रसिद्ध अशा या लेण्यांना धोका पोहोचेल आणि हा वारसा नष्ट होईल, ऐतिहासिक स्थळ नष्ट होतील, याला त्रास जाईल। या संदर्भात गांभीर्यानं हे वाचवण्यासाठी सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आणि ते कारवाई केली पाहिजे। तातडीनं हे संपूर्ण काम त्या टेकड्यावर सुरू असलेलं बंद करावं, जे अवैध काम सुरू आहे ते बंद करावं, अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याकडे मागणी करतो। अध्यक्ष महोदय,